वृषभ राशीच्या जातकांना तुमच्या राशीत मंगळाचे भ्रमण होत असल्याने आत्मविश्वास, धाडस आणि निर्णयक्षमता वाढणार आहे. सूर्य व हर्षल मिथुन राशीत असल्यामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये नवीन कल्पना आणि तांत्रिक दृष्टिकोन लाभदायक ठरतील. कर्क राशीतील बुध, गुरु आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे वाणी सौभाग्य योग वृषभ राशीमध्ये तयार होत असून संवादातून लाभ मिळण्याची शक्यता ह्या आठवड्यात वाढणार आहे. मंगळाच्या प्रभावामुळे पराक्रम वृद्धी योग हा देखील वृषभ राशीमध्ये तयार होत आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांशी झालेल्या चर्चांमधून नवीन जबाबदारी किंवा पदवाढीचे संकेत मिळू शकतात. सरकारी, तांत्रिक व व्यवस्थापन क्षेत्रातील व्यक्तींना विशेष प्रगतीच्या संधी मिळतील. व्यावसायिकांनी जाहिरात, सोशल मीडिया आणि ग्राहक संपर्क वाढवण्यावर विशेष भर द्यावा. नवीन करार किंवा व्यवहार करताना त्यातील अटी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा स्मरणशक्ती आणि अभ्यासातील सातत्य वाढवणारा ठरणार आहे. विशेषतः भाषा, वाणिज्य व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. मात्र अनावश्यक चैनीवर खर्च टाळणे आवश्यक आहे. पूर्वीची अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे, त्याकरता तगादा लावणं गरजेचं आहे. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत लहान प्रवास किंवा एखादा कौटुंबिक कार्यक्रमामुळे आनंददायी वातावरण निर्माण होईल. प्रेमसंबंधामध्ये प्रामाणिक संवादामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतील. अविवाहित व्यक्तींना कुटुंबामार्फत चांगले स्थळ येण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना घसा, मान व खांद्याशी संबंधित किरकोळ त्रास ह्या आठवड्यात जाणवू शकतो. त्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित योगासने करा, पुरेशी विश्रांती घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे सोनेरी व केशरी. शुभ वार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 1 जुलै व 3 जुलै. व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय: येत्या शुक्रवारी सकाळी एका तांब्याच्या भांड्यात थोडेसे कच्चे तांदूळ, 1 वेलची आणि 1 पांढरे फूल ठेवून ते घरातील ईशान्य दिशेला अर्धा दिवस म्हणजे साधारण 12 तास ठेवा. संध्याकाळी हे सर्व एखाद्या फुलझाडाच्या मुळाशी अर्पण करा. भारतीय परंपरेनुसार हा उपाय केल्यामुळे सौख्य, आर्थिक स्थिरता, सकारात्मक ऊर्जा वृद्धिंगत होते आणि तुम्हाला मान सन्मान प्राप्त होतो. कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये सूर्य आणि हर्षल मिथुन राशीत असल्यामुळे कन्या राशीच्या जातकांसाठी कार्यक्षेत्र, प्रतिष्ठा आणि करिअरमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडण्याचे संकेतच जणू काही हा आहे. कर्क राशीतील बुध, गुरु आणि शुक्र यांचा प्रभाव तुमच्या लाभस्थानावर पडत असल्याने कन्या राशीमध्ये मित्र सहयोग योग आणि इच्छापूर्ती योग हे 2 महत्त्वाचे योग ह्या आठवड्यामध्ये निर्माण होत आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या राशींचे जे योग आहेत त्याबाबत डिस्क्रिप्शनमध्ये डिटेलमध्ये माहिती दिली आहे, ती तुम्ही नक्की पहा. कन्या राशीतील ह्या 2 ग्रहयोगांमुळे योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन, नवीन संधी आणि दीर्घकालीन फायद्याचे निर्णय घेण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांना हा आठवडा विशेष प्रगतीचा ठरू शकतो. वरिष्ठांकडून कौतुक होईल. नवीन जबाबदाऱ्या किंवा एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पात सहभाग घेण्याची संधी मिळेल. व्यावसायिकांसाठी नेटवर्किंग, नवीन ग्राहक व व्यावसायिक विस्ताराच्या दृष्टीने अनुकूल काळ हा आठवडा असणार आहे. भागीदारीमध्ये व्यवहारामध्ये स्पष्टता ठेवल्यास लाभ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा समूह अभ्यास, मार्गदर्शन वर्ग आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत फलदायक ठरणार आहे. तेव्हा त्याचा योग्य तो विनियोग करा. नवीन कौशल्य शिकण्याच्या संधी देखील विद्यार्थ्यांना या आठवड्यात मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या लाभाचे संकेत असून एखादा जुना व्यवहार कर्क राशीचे जातक ह्या आठवड्यामध्ये पूर्ण करून अपेक्षित रक्कम, अपेक्षित लाभ मिळवू शकता. बचत आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल असून त्याबाबत गुंतवणूक करताना मात्र सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत एखाद्या भविष्यकालीन योजनेवर तुम्ही ह्या आठवड्यामध्ये विस्तृत चर्चा करू शकता. परस्पर विश्वास वाढेल आणि घरातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील. प्रेमसंबंधामध्ये मैत्रीचे नाते अधिक दृढ होऊन भावनिक जवळीक वाढेल. कन्या राशीच्या जातकांना आरोग्याच्या दृष्टीने ह्या आठवड्यामध्ये पचनसंस्था, त्वचा व ॲलर्जीशी संबंधित किरकोळ तक्रारींसंदर्भात त्रास होऊ शकतो. त्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित आहार घ्या, भरपूर पाणी प्या आणि कन्या राशीच्या जातकांनी आपलं आरोग्य चांगले कसे राहील याकडे विशेष लक्ष द्या. कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 5. शुभ रंग आहे पोपटी हिरवा. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 1 जुलै व 4 जुलै. व कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या बुधवारी सकाळी
7 हिरव्या वेलची एका लहान मातीच्या भांड्यात ठेवून त्यासमोर काही क्षण शांत बसून आपल्या ध्येयाचा मनोमन संकल्प करा. संध्याकाळी त्या वेलची पक्ष्यांना किंवा गाईला अर्पण करा. पारंपरिक श्रद्धेनुसार व मान्यतेनुसार हा उपाय कन्या राशीच्या जातकांनी केल्यामुळे बुद्धीची एकाग्रता वाढते. निर्णय क्षमता आणि शुभसंधीचे आकर्षण वाढवण्यास हा उपाय मदतगार ठरणार आहे. मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये कार्यक्षमता, नियोजन आणि नातेसंबंध यांचा उत्तम समतोल साधण्याच्या संधी तुमच्या राशीमध्ये निर्माण होणार आहेत. मिथुन राशीतील सूर्य आणि हर्षल तुमच्या 6ष्ठ स्थानात असल्यामुळे कामाच्या ठिकाणी थोडेसे स्पर्धात्मक वातावरण राहील, परंतु तुमची शिस्तबद्ध वृत्ती तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेईल. कर्क राशीतील बुध, गुरु आणि शुक्र यांची सप्तम स्थानी युती सौहार्द योग आणि सहकार्य सिद्धी योग हे महत्त्वाचे 2 योग मकर राशीमध्ये निर्माण होणार आहेत. या ग्रहयोगामुळे योग्य व्यक्तींची साथ लाभेल. अडकलेली कामे पूर्णत्वाकडे जाण्यास तुम्ही सहकार्य प्राप्त करून घ्याल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा ठरणार असून वरिष्ठांकडून विश्वास वाढेल आणि एखाद्या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी तुमची निवड होऊ शकते. व्यावसायिकांना भागीदारीतील व्यवहार, ग्राहक वाढ व नवीन करारामधून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा नियमित अभ्यास आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन यामुळे यश देणारा ठरणार आहे. स्पर्धा परीक्षा किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यामध्ये काही चांगले मार्गदर्शन आपल्या शिक्षकांकडून मिळू शकतं. आर्थिकदृष्ट्या या आठवड्यामध्ये मकर राशीच्या जातकांना स्थिरता प्राप्त होणार असली तरी काही जुन्या देण्या घेण्याचे प्रश्न या आठवड्यामध्ये तुम्ही मार्गी लावू शकाल. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचतीत वाढ होईल. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत समंजसपणा आणि परस्पर आदर वाढणार आहे. घरगुती निर्णय एकत्रितपणे घेतल्यास वातावरण अधिक आनंदी राहील. प्रेमसंबंधामध्ये विश्वास दृढ होईल आणि भविष्याविषयी सकारात्मक चर्चा या आठवड्यामध्ये तुम्ही घरातल्या व्यक्तींबरोबर करू शकता. आरोग्याच्या बाबतीत सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा स्नायूंशी संबंधित किरकोळ तक्रारीमुळे मकर राशीच्या जातकांना थोडासा त्रास होऊ शकतो. तेव्हा नियमित चालण्याचा व्यायाम करा, किमान 15 मिनिटे योगाभ्यास करा आणि पुरेसे पाणी प्या. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मकर राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 8. शुभ रंग आहे निळसर राखाडी. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 2 जुलै व 4 जुलै. व या आठवड्याचा मकर राशीसाठी विशेष पारंपरिक उपाय: येत्या शनिवारी सकाळी एका छोट्या मातीच्या भांड्यामध्ये मुठभर तीळ, 1 लवंग आणि थोडासा गूळ ठेवून शनिदेवाचे स्मरण करा आणि त्यानंतर हे सर्व साहित्य एखाद्या जुन्या वटवृक्षाच्या किंवा पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक श्रद्धेनुसार हा उपाय कार्यातील अडथळे कमी करतो, संयम वृद्धिंगत करतो आणि दीर्घकालीन यशासाठी मकर राशीच्या जातकांना अनुकूल ऊर्जा प्राप्त करून देतो.